कोल्हापूर महानगरपालिकेची रणधुमाळी सुरू झाली असून सर्वत्र राजकीय वातावरण तापू लागले. कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 10 मध्ये काँग्रेस पक्षाकडून दीपा दिलीपराव मगदूम, प्रणोती महेश पाटील, दत्ताजी विलास टिपुगडे तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून राहुल रावसाहेब इंगवले हे निवडणूक लढवत आहेत. या उमेदवारांच्या प्रचारार्थ माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत प्रभाग क्रमांक 10 मध्ये ठिकठिकाणी बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख रविकिरण इंगवले यांनी आमदार सतेज पाटील यांना एकटं पाडलं जात असलं तरी ते ताकदीनं महायुतीच्या विरोधात झुंज देत आहेत असं सांगत त्यांना बळ द्या असं आवाहन केलं. भीक न घालता, खत पाणी न घालता ही लढाई लढतात. कधी लक्षात ठेवा, ह्या करवीर संस्थानला, कोल्हापूर संस्थानच्या गादीला लढवया गादी म्हणून ओळखली जाते आणि आज करवीर संस्थानच्या ह्या गादीची लढवयाची भूमिका ह्या पाटील परिवाराच्या माध्यमातून चांगली सुरू आणि वस्तुस्थिती आणि माझ्या देखील हा आवडीचा विषय आहे. जिथं पोट कमी पडले असेल तिथं काका पुतणे दोघं जण जाऊन त्यांना अभय देण्याचा प्रयत्न करतात. त्यांना मान सन्मान त्यांचं मानसिक खच्चीकरण जर झाले असेल तर खच्चीकरण भरून काढण्याचा प्रयत्न करतात. आणि एका साईडला बघा विचार करून, म्हणजे ह्या पृथ्वीवरचे जेवढे दैत्य आहेत त्या दैत्यांच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं महाराष्ट्र राज्य सरकार सुरू आहे, म्हणजे एक दैत्यांच्या राज्याबरोबर एक चांगल्या पद्धतीचं चांगलं काम करणारी लोक आज रस्त्यावर उतरलेले आहेत. भले त्यांची परिस्थिती शिवसेनेसारखी झाली. ज्या ज्या लोकांना यांनी मोठं केलं, ज्या लोकांना मोठं करायची भावनाच नव्हती, ज्यांना पब्लिक इज्जत देत नव्हतं, ज्यांना जनता विचारत नव्हती, ज्या लोकांना हाक मारली तर माणसं पळून जायचे, अशा लोकांना ह्या परिवारानं नगरसेवक केलं, मोठं केलं, गटनेता केला. असे कित्येक आहेत. नुसतं कोल्हापूरच नव्हे, इचलकरंजीपासून शिरोळपासून बट्टे साहेबांचा जो काय त्यांचा राजकीय प्रवास आहे त्या सगळ्या प्रवासामध्ये त्यांनी सगळं करून बसले. पण जनतेला इतकंच लक्षात आलेलं आहे की प्रामाणिक स्वच्छ वागणारा हा परिवार आपण यांच्या पाठीशी राहावं. या प्रभागात जनतेला 2 नंबर करणारा क्लबवाला हवा की प्रामाणिक कॉन्ट्रॅक्टर हे जनतेनं ठरवायचं असं प्रतिपादनही त्यांनी केलं. माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी ही लढाई महायुतीविरुद्ध कोल्हापूरकर अशी आहे. आम्ही शहराचा विकास अधिक चांगल्या पद्धतीनं कसा करता येईल हा प्लॅन घेऊन आणि चांगले उमेदवार उभे करून महापालिका निवडणुकीला सामोरं जातोय असं सांगितलं. तुमच्याकडे प्रशासक होतं तर तुमच्या हातात सगळ्या गोष्टी असताना देखील तुम्ही त्या ठिकाणी काम का करू शकला नाही हा प्रश्न आमच्या समोर आहे. आणि मग आज या सगळ्या गोष्टीला कुठेतरी मात करायची असेल, कारण ही सर्व समोर आता अशी परिस्थिती आहे की त्यांच्या ताळमेळ नाही. आपण जसं एकमताने लढाई करायला लागलोय तसं पुढे एवढी यांच्या सगळ्यांच्यात अडचणी आहेत की खिचडी झालेली आहे. त्यांना त्यांचं ताळमेळ नाही, त्यांना काय करायचं याच्याबद्दल त्यांना माहित नाही. आणि मग विचार करा, जर आपण या पद्धतीनं जर पुढे कोल्हापूर न्यायचं असेल तर अशा लोकांच्या हातात कोल्हापूर द्यायचं आहे का की त्यांच्यातच ओढाताण चालू आहे का? एका बाजूला एक सर्वसामान्य असतील किंवा एका बाजूला एक चांगले ऍडमिनिस्ट्रेशन करणारा व्यक्ती असेल, अशा व्यक्तीच्या हातात द्यायचं कोल्हापूर हा विचार आपण त्या ठिकाणी केला पाहिजे. एक मताने जर कोल्हापूर पुढे न्यायचं असेल, एक चांगल्या दूरदृष्टीने विजननं जर कोल्हापूर पुढे न्यायचं असेल तर सर्व आज आपल्याला आदरणीय भट्टी साहेबांच्या, आदरणीय इंगोले साहेबांच्या असतील किंवा दोन्ही पक्षांच्या हाती आज या ठिकाणी सत्ता द्यावी लागेल. यावेळी उमेदवारांनी मनोगत व्यक्त करताना भविष्यात प्रभागाचा कायापालट करून दाखवू असा विश्वास व्यक्त केला. यावेळी संजय कुलकर्णी, जितेंद्र पाटील, दत्तात्रय बामणे, रमेश चावरे, सुयोग मगदूम, देवेंद्र सरनाईक, वैभव पाटील, राणूजी चव्हाण, मिलिंद पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते. मनोरमा नगर इथं सुद्धा बैठक पार पडली. इथं बोलताना माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी आज महाविकास आघाडीतून उभे राहिलेले उमेदवार हे सर्वसामान्य, चांगल्या विचारांचे आणि स्वच्छ चारित्र्याचे असल्यानं जनता त्यांनाच महापालिकेत पाठवेल असा विश्वास व्यक्त केला. यावेळी रोहिणी साळोखे, रोहिणी सावंत, मीना मोहिते, सायली सावंत, सुचित्रा पाटील, मिलिंद निकम, नाना मोहिते आदी उपस्थित होते. माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या उपस्थितीत राजलक्ष्मी नगरमध्येही बैठक घेण्यात आली. या ठिकाणी त्यांनी निवडणूक काळात मतदारांची दिशाभूल करण्याचे प्रयत्न होतील पण त्यांना बळी पडू नका असं आवाहन केलं. या बैठकीत अलका अशोक पाटील यांनी पार्किंगची समस्या मांडली. त्यानंतर माजी आमदार ऋतुराज पाटील यांनी प्रत्यक्ष मोकळ्या जागेवर जाऊन पाहणी करत समस्या सोडवण्याचं आश्वासन दिलं.
यानंतर देवकर पाणंद परिसरातील नागरिकांशीही माजी आमदार ऋतुराज पाटील आणि प्रभाग क्रमांक 10 मधील महाविकास आघाडीच्या उमेदवारांनीही संवाद साधला. या ठिकाणी सुमन पाटील, मनीषा सूर्यवंशी, साधना परीट, सिद्धेश जाधव आदींसह कार्यकर्ते, भागातील नागरिक उपस्थित होते.